अंकगणिती श्रेणीच्या भाग 5 या व्हिडिओमध्ये n = a + n-1 * d या फॉर्म्युल्यावर आधारित कोणकोणत्या टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो यातील टाइप 3 आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। 0 ते 70 पर्यंत 5 ने भाग जाणाऱ्या एकूण किती संख्या आहेत। आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला अंकगणिती श्रेणी दिलेली नाही, ती आपल्याला तयार करायची। 0 ला 5 ने भाग जातो, त्यामुळे पहिली संख्या असेल 0, नंतर 5, नंतर 10, 15 अशी शेवटची संख्या। 70 ला पण 5 ने भाग जातो, त्यामुळे शेवटची संख्या असेल 70। आपल्याला काढायचंय काय, एकूण किती संख्या म्हणजे n ची किंमत काढायची। मग या श्रेणीमध्ये a = काय येणार 0, कारण पहिली टर्म d म्हणजे फरक किती येणार 5। n ची किंमत माहित नाही, काढायची आहे आणि tn म्हणजे शेवटची टर्म आहे 70। सेम भाग 2 मध्ये पाहिलं त्याप्रमाणे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं। tn = a + ब्रॅकेटमध्ये n-1 * d किमती टाका। tn ची किंमत आहे 70 बरोबर a ची किंमत 0 प्लस n-1 तसाच d ची किंमत आहे 5। सॉल्व्ह करा। 70 बरोबर 0 तसाच राहणार प्लस 5 × n 5n होणार प्लस मायनस साइन येणार। 5 × 1 5 आलं। पुढे 70 बरोबर 0 - 5 -5 प्लस 5n n साठी सोडवायचंय। 70 + 5 किती झाले 75। 75 बरोबर 5n 5 याला मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड होणार। 75/5 बरोबर n 5 1 5 2 राहिले 5 5 25 n बरोबर किती आला 15। म्हणजेच 0 ते 70 पर्यंत 5 ने भाग जाणाऱ्या एकूण 15 संख्या आहेत। असाच आणखी एक क्वेश्चन पाहूयात। 2 अंकी संख्यांपैकी 3 ने भाग जाणाऱ्या एकूण किती संख्या आहेत। आता 2 अंकी संख्या 10 ते 99 पर्यंत, मग 3 ने भाग जाणारी पहिली संख्या कोणती आहे। 10 ला जात नाही, 11 ला जात नाही, म्हणजे पहिली संख्या आली 12, दुसरी संख्या येणार 15, नंतर 18, शेवटची संख्या कोणती असणार आहे। 99 ला 3 ने भाग जातो, त्यामुळे 99 पण श्रेणीमध्ये येणार। आता a बरोबर किती येणार, पहिलं पद 12, d बरोबर 15 - 12 3, n बरोबर काढायचा आहे आणि tn शेवटचे पद आलेले आहे 99। फॉर्म्युला वापरा। tn = a + ब्रॅकेटमध्ये n-1 * d tn ची किंमत 99, a ची किंमत 12 प्लस n माहित नाही n तसाच, d ची किंमत 3। 99 बरोबर 12 प्लस मल्टिप्लाय करून घ्या 3n - 3। आता 99 बरोबर 12 - 3 किती आलं 9 प्लस 3n। 99 - 9 बरोबर 3n। 90 बरोबर 3n n ची किंमत काढायची आहे। 90/3 बरोबर n येणार। 3 × 3 3 × 9 म्हणजेच n ची किंमत आलेली आहे 30। त्यामुळे 2 अंकी संख्यांपैकी 3 ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या आहे 30। हा क्वेश्चन तुम्ही सोडवा आणि येणारं उत्तर कमेंट मध्ये टाइप करून सांगा। तुम्ही म्हणाल पहिल्यासारखाच क्वेश्चन दिलेला आहे, परंतु यामध्ये एक फरक आहे, तो फरक ओळखा आणि याचे उत्तर तुम्हाला काढता येते की नाही हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।